मुख्य मागणी आहे ती म्हणजे राजकीय नाही आहे ती. ज्या ज्या भागातून चाललाय त्या भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची भूमिका आहे की हा मार्ग आम्हाला नकोय, कारण ह्या मार्गामुळं आमच्या पोटाची उपजीविका भागवायची संपून जाईल, तिच्यावर आम्ही पोट भरतोय. ती जर आमची माय तिथं देण नसेल तर आम्ही कोणाच्या जीवावर जगायचंय. हा महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्याचा आहे. कारण पिकून लोक शेती पिकून स्वतःची उपजीविका भागविणाऱ्या लोकांना जमीन विकल्यानंतर आता जमिनीसुद्धा विक्रीला नाही आहेत. कुठं जमीन कुठं मिळणार आहेत आता शक्य नाही आहे. म्हणून ह्या पिढीजात जमिनी आहेत आमच्या, ह्या आमच्या विकत घेऊन शासनानं आम्हाला मदत देतात की तुमच्या मदती देऊन आमच्या करोडो रुपयाच्या जमिनी हडपायच्या. बाजारभाव तुम्ही जमिनीचा काय आहे ते बघा आणि तुम्ही काय भावानं पैसे देता हे बी अवलोकन करा. तुम्ही रेडी रेकनरच्या रेटप्रमाणे भाव देता, आमच्या भागातला रेडी रेकनरचा भाव कधी वाढलाच नाही. त्यामुळं आम्ही पैसे त्या घेरीच्या भावानं घ्यायचे आणि आमच्या करोडोच्या जमिनी तुमच्या घशात घालायच्या, हे शेतकऱ्याला कुठेही मान्य नाही आहे. कारण ही आमची माता आहे. आम्ही त्या जमिनी कसून आमची वर्षाची उपजीविका आम्ही भागवतोय. आमच्या उपजीविका आम्ही वाऱ्यावर सोडून आम्ही आमच्या जमिनी तुम्हाला देणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. नेमकं सरकार का शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास? सरकार नेमकं शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास म्हणजे अदानी अंबानीला जगवण्यासाठी. आत्ताच या ठिकाणी सांगितलं की बाबा अंबानी अदानीचं गौण खनिज हे सप्लाय करायचं मोठं त्याचं टेंडर आहे नागपूरकडून. ते त्यांना आता म्हणलं तुम्हाला की कोल्हापूर मार्गे गोव्याच्या पलीकडे तुम्हाला बाहेर ते पोचवायचं. त्यामुळे हे सगळे त्यांचे घरं भरायसाठी अदानी अंबानीला पोसायसाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचा बळी द्यायचं धोरण हे सरकार राबवते. एकीकडे म्हणते आम्ही शेतकऱ्याचे कैवारी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. अरे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, शेतकऱ्याचा कैवारी तर झाला नाही, शेतकऱ्याचा वैरी मात्र झाला. आणि शेतकऱ्याच्या जमिनी मोजणी करून त्या अंबानीच्या अदानीच्या घशामध्ये घालण्याचं पाप हे सरकार करतंय. अरे शेवटी नियतीला सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण अति तिथं माती. या सरकारचं जरा अति झाले असं वाटत नाही का तुम्हाला? या माती झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगतो. संतूर जवळमध्ये जे शेतकऱ्यांना आंदोलन चिरवण्यात आलं, शेतकऱ्यांना मारहाण झाली, महिला शेतकऱ्यांना मारहाण झाली, कसं पाहता या घटनेकडे? तेच माझं म्हणणं तेच आहे की शेतकऱ्याला मारहाण करता, शेतकऱ्याच्या महिलेला मारहाण करता, त्याच्याच जमिनी तुम्ही जाऊन बळजबरी मोजता. मला एक सांगा, साधा प्रश्न आहे माझा की सध्या शेतकऱ्याच्या जमिनी मोजण्याच्या संदर्भानं जे मोजणी अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी अध्यादेश काढलेला आहे की आम्ही संपावर आहोत, काळ्या फिती लावून आम्ही काम करतोय, आम्ही कुठल्याही जमिनी मोजणार नाही, खाजगी जमिनी मोजणार नाही, सरकारी जमिनी मोजणार नाही. मग हे सगळे संपावर असताना ह्या जमिनी मोजायला आले कसे? माझा हा पहिला प्रश्न आहे. आणि आल्यानंतर ह्या ठिकाणचे जे तुमचे तहसीलदार, नायब तहसीलदार, इथले पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने या ससपूर जवळ्यामध्ये त्यांनी महिलांशी पुरुषांशी गैरवर्तणूक केली आहे, अगोदर ह्या लोकांवर निलंबनाची कारवाई करावी आणि नंतर पुढची प्रक्रिया सुरू करावी. तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आपल्याला पालकमंत्र्यांनी प्रसिद्धीपत्रक काढलं आणि म्हणजे काही राजकीय नेते जे आहेत ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोणाची दिशाभूल करतोय? मी शेतकऱ्यांना म्हणून आम्ही दिशाभूल करतोय. मी 2 मिनिटात माघार घेतो. नाही तर तुम्ही राजीनामा देता का म्हणावं, जर तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचं करीत असाल तर? मी त्या खात्याचे मंत्री आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचं हित जाणतो असंही द्या मला. मग शेतकऱ्याला विश्वासात घेऊन करा ना. बघा, तुम्हाला शेतकऱ्याचं हित जोपासायचं आहे तर तुम्ही त्या शेतकऱ्याला विश्वासात घ्या. शेतकरी जर म्हणला की बाबा आम्ही द्यायला तयार आहे जमिनी, आम्ही विरोध करणार नाही, आम्ही केला नाही, करणार नाही. परंतु शेतकऱ्याला दमदाटी करून, मुस्कटदाबी करून, म्हणजे निजामाच्या काळामध्ये जी रजाकारी होती मराठवाड्यात, त्या रजाकारीला सुद्धा लाजवल अशा प्रकारचं कृत्य पोलीस प्रशासनाने, महसूल प्रशासनाने या ठिकाणी ससपूर जवळ्यामध्ये केलंय. त्याचा जाब मुख्यमंत्र्यांनी ह्या लोकांना विचारावा आणि जे लोक दोषी आहेत अधिकारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही मुख्य मागणी आहे. पालकमंत्र्यांना मंत्रिपदापुढे जिल्हावासियांचं काही देणं घेणं नाही असं वाटतंय का? पालकमंत्र्याला परभणी जिल्ह्याविषयी काय आहे असं मला वाटत नाही. कारण मेडिकल कॉलेजचं आंदोलन केलं आम्ही तेव्हा त्या म्हणायच्या हे नौटंकी करायला लागलेत. पण आंदोलन झालं, मेडिकल कॉलेज मंजूर झालं, एक सोडून 2, एक गव्हर्नमेंट आणि एक प्रायव्हेट. त्यानंतर मात्र श्रेय घ्यायला मग पालकमंत्री आमच्यामुळेच झालं. तुमच्यामुळे कसं झालं? तुम्ही तर आंदोलन कुठंच नव्हता. परभणीकर सगळे आंदोलनात होते, पण ह्या परभणीकर नव्हत्या. त्यावेळेस म्हणायच्या हे सगळे नौटंकी बहादर आहेत, हे नाटक करायला लागलेत आणि मेडिकल कॉलेज काय होणार नाही. आणि झाल्यावर मिस केलं म्हणून कसं म्हणता? म्हणजे हे इतके लबाड आहेत
त्याची आपण कल्पना करू शकतो. आता कालपर्यंत तुम्ही गप्प होतात. ससपूर जवळची घटना घडून आता 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 3 दिवस झाले, 3 दिवस झाले. तिसरा का चौथा, आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवसामध्ये पालकमंत्र्याचं स्टेटमेंट नाही आलं. तुम्ही खरेच जर या खात्याच्या मंत्री आहात तर तुमचं काम होतं की जेव्हा ससपूर जवळ्यामध्ये एका भगिनीवर, तुमच्या लाडक्या बहिणीवर, ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, आम्ही पगार देतो म्हणून गोळगोळा करता, त्या लाडक्या बहिणीच्या अंगावर पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी हात घातला. त्या पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या बाबतीत तुम्ही एक शब्दानं बरं बोलला नाही. आज राज्यातला शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये वादविवाद नको म्हणून स्थगिती देऊन, तात्पुरती स्थगिती देऊन त्याला थांबवण्याचं काम केल्याबरोबर तुम्ही म्हणता की मी स्थगिती दिली, मी स्थगिती मिळवून घेतली. मग ह्या विषयावर तुम्ही 2 दिवसाअगोदर, 3 दिवसाअगोदर घटना घडून तुम्ही एक वाच्यता नाही केली, एक तुम्ही शब्द साधा निषेध सुद्धा केला नाही, त्या बहिणीचं सांत्वन सुद्धा केलं नाही. म्हणजे तुमच्या पोटात एक आहे आणि ओटात एक आहे, हे सगळं ह्या प्रकरणावरून दिसते. सत्तेमध्ये असलेले जे पक्ष आहेत, काही लोक विकासाला आड येत आहेत, काही लोक विकासाला आड येत आहेत. पालकमंत्री म्हणत आहेत आम्ही शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देऊ. आम्ही ज्या वेळेस मेडिकल कॉलेजचं आंदोलन करीत होतो तेव्हा तुम्ही तर काही आंदोलनात सहभागी झाला नाही, पण बाहेर राहून विरोध करत होतात. ही उजागर सत्य आहे. आम्ही आणखीन तर विरोध केला नव्हता. शक्तीपीठ महामार्गाला ज्यावेळेस ससपूर जवळ्यामध्ये अत्याचार झाले महिलांवर, पुरुषांवर, त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो. तोपर्यंत आम्ही उतरलो नव्हतो. आणि आजही मग सांगतो, शेतकऱ्याचं समाधान करून त्याला अपेक्षित असलेल्या बाजारभावाप्रमाणे तुम्ही जर पैसे देत असताल तर शेतकऱ्याला आम्ही विनंती करू की बाबा आपल्याला बाजारभावापण पैसे मिळत असतील तर आपण पैसे घेऊ आणि शक्तीपीठ महामार्गाला संमती देऊ. ते बी त्यांची संमती असेल तर, शेतकऱ्याची संमती असेल तर आपण ती भूमिका घ्यायला भाग पाडू. परंतु तुम्ही देणार 10 रुपये आणि आमच्या जमिनी मोजणार 100 रुपयाच्या, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. सत्तेमध्ये असलेले जे पक्ष आहेत त्यांचे पदाधिकारी असतील किंवा नेते असतील, खाजगीमध्ये अशी भूमिका घेत आहेत की हा रस्ता नकोय, परंतु फ्रंट फूटवर येऊन काही बोलत नाहीये. नेमकी काय भूमिका आहे? फूटवर यायला त्याला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्यागाबाळ्याचे काम नव्हे. भाजपवाले कधी फ्रंटवर आले? ते बॅकफूटवरच खेळते, कधी बी पडद्या मागूनच खेळ करते. समोर यायचं त्याचा दम नाही आहे आणि ते कधी समोर येऊन करू शकणार बी नाही. पोलीस प्रशासनानं त्या दिवशीची भूमिका घेतली, नागरिकांवर ज्या पद्धतीनं जोर जबरदस्ती केली, महिलांच्या सोबत सुद्धा हे केलं. आणि आता तर माहिती अशी मिळाली की त्यांना तसं पत्रही दिलेलं नव्हतं सुरक्षा मागण्याचं. नेमकं पोलिसांनी मग अशा पद्धतीने का त्या ठिकाणी हे केले? सांगीव केले त्यांनी. जिल्हाधिकारी, SP दोघांनी वरच्या कोणी अधिकाऱ्याचे त्यांना फोन आले असतील आणि त्यांच्या फोनच्या संदेशावरून त्यांनी खालच्या भूमिका पार पाडल्या. माझा साधा प्रश्न आहे की त्या मोजणी अधिकारी सगळेजण संपावर असताना शासनाच्या ह्या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला आले कसे? संप सुटला का तुमचा? मग संपावर असताना तुम्ही बाकीच्या मोजणी करत नाही आणि ह्या मोजणीला आलात कसे? दुसरी गोष्ट, ज्या महिलांशी आणि पुरुषांशी, शेतकऱ्यांशी गैरवर्तणूक केली आहे महसूल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने, त्या लोकांवर अगोदर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही माझी मुख्य मागणी असेल. आणि शेतकऱ्याला विश्वासात घेऊन आमची पहिल्या दिवसाची मागणी आहे, बाजार भावाप्रमाणे, रेडी रेकनरच्या भावाप्रमाणे, बाजार भावाप्रमाणे आजच्या शेतकऱ्याला जर तुम्ही पैसे देऊन त्यांचं समाधान करून जर तुम्ही जमिनी घेत असताल आणि त्याला द्यायला शेतकऱ्याची संमती असेल तर तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही. पण शेतकऱ्याची जमीन द्यायची इच्छा नसताना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीत त्यांना कसून खायच्यात, त्यांच्या पोटाची गरज भागविणाऱ्या उपजीविकेचं ते साधन आहे, हे साधनं जर तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेत असताल तर हा कुठलाही माणूस सहन करणार नाही. शेवटी हा शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. जगाच्या पोशिंद्यावर हे हाल जर सरकार करीत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल हे विचार करण्यासाठी गोष्ट आहे. राजू शेट्टी यांनी एक असा आरोप केला आहे की या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे हा रस्ता करण्याचा घाट घालते सरकार. अरे बाबा, भ्रष्टाचारामुळे आहेच ना मोठा. आता मला समृद्धी महामार्ग सांगा तुम्ही, 100 कोटी रुपये 1 किलोमीटरचे पैसे लागते त्याला. 100 कोटी रुपये महसूल काय करते? अरे महसूलवाल्याला अंधारात ठेवून मॅनेज करून 2 खनिज मध्ये किती खदले महसूलवाल्याला माहित नाही. अरे हे पूर्ण नदीच्या आसपासचा जो धोक्या यंत्राची जी नदीची पात्र आहे, त्या पात्राच्या बाजूचे जे टेकडे आहेत, पूर रेषा, त्या सुद्धा खरडून ते साफ करून मुरुम उचललाय. काय नेमकं काय करायचं? म्हणजे ह्यांना कोणी विचारणार नाही. आमचा पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, RTO असो, एक साधी जरी गाडी आली त्याला लगेच ओव्हरलोड आली, नाव
काट्यावर पोलीसवाला धरते की हे वय का तुझ्याजवळ पावती. कधी महसूलवाल्यांनी, कधी पोलिसांनी, कधी RTOनी या समृद्धीची गाडी अडवली का हो? अहो ते गोंदियाहून वाळू येते आमच्या जिल्ह्यामध्ये, त्या गाळूच्या गाडीला कधी पावती विचारली नाही पोलीसवाल्यांनी, ओव्हरलोड विचारलं नाही. हे तुमच्या बापाची गाडी आहे का म्हणून तुम्ही त्याला विचारित नाही का? म्हणजे सामान्य नागरिकांना चिरडून टाकायचं आणि प्रस्थापित आणि थंडांडग्यांना पोसायचं काम हे सरकार करतंय. या सरकारचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे असं मी या ठिकाणी सांगतो. पुढची रणनीती काय असेल? पुढची रणनीती आता आंदोलन चालू आहे. सगळे शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेत. मी काल दिल्लीला होतो, माझी उद्या परवा 2 दिवस बैठक होती, पण ससपूर जवळची घटना घडल्यानंतर मला राहावलं नाही आणि अनेक शेतकऱ्याचे फोन आले आणि मी त्या ठिकाणी इकडं रात्री आलोय. येतानाच मी सगळ्याला आवाहन केलं की बाबा उद्या सिंगणापूर फाट्यावर आपण रस्ता रोको करू मोठ्या प्रमाणात. सगळ्या शेतकरी बांधवाला आम्ही आवाहन केलं आणि शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. शेतकऱ्याच्या मनातली भावना आहे, अरे दुसऱ्याचं मन बी समजून घ्या हो. देवानं तुम्हाला खूप दिले, पण एवढी बी हाव नका ठेवू की गरीबाच्या ताटातलं सुद्धा खायची तयारी तुमची, किंवा गरीबाच्या ताटात माती कालवायचं पाप करू नका, ही माझी आपल्याला विनंती असणार. आणि आंदोलन हे लोकशाही मार्गाने चालणार आहे. आम्हाला जर सरकारनं खाजवाखाजवी केली तर शेतकरी काही मेले आईचं दूध पिलेलं नाहीये. शेतकरी श्वासाच्या शेवटपर्यंत या जमिनीच्या हक्कासाठी लढत राहणार.